जय श्रीराम मित्रांनो. तर काय म्हणता, मी तुमचा मित्र संकेत. तर तुम्हाला असं वाटत असेल की आज कुठं कुठं सकाळी सकाळी इकडं कुठे येऊन गेले. तर सांगायची तर गोष्ट नाही, पण आजचा दिवस म्हटलं तर आपला गुरुपौर्णिमा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नाही काही, कोणते ना कोणते गुरु असते. कोणते चांगले गुरु, कोणते वाईट गुरु. गुरु हा कधीच वाईट नसते. गुरु हा कधी पण चांगलाच असते. आणि जरुरी नाही गुरु म्हणजे देव. देव कधी कोणाचं वाईट तर नाही करत. आणि राहिला माणूस, जो प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गानं जो कोणता आपल्याला धावून येते आणि आपली मदत करते, तो आपल्यासाठी गुरु असते. सुरुवातीत आपण लहान राहतो, तर लहान असताना आपल्या घरचे आई वडील हे आपले सगळ्यात महत्त्वाचे गुरु असते. कारण की कदाचित जर ते जर समजा जर नसते तर आज आपण नसतो. सेम कंडिशन. थोडंसं मोठं झालं तर शाळेमध्ये जातो आपण, पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये जायला लागलो. आता त्याच्या अगोदर ते कॉन्व्हेंट वगैरे चालू झाले, तर नर्सरी वगैरे चालू झाल्या. पण आपण पहिल्या वर्गापासून पकडून घेऊ, कारण की आपण ते 1900च्या काळातले पोरं आहो. आपण काही 2000च्या काळातले पोरं नाही, तर आपल्याला ते काही काही गोष्टी नाही जमत. तर आपण तेच पहिल्या दुसऱ्या वर्गात गेले तर गुरु बनून गेला. कोणत्या तरी एका महान माणसानं सांगून गेले होते का तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर हे गोष्ट कधीच माणसानं विसरायला नाही पाहिजे. काही पण हो, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहो. आपण जे करू तेच होणार आहे. गुरु कितीकही मोठा आणि गुरु कितीकही चांगला जर राहिला, पण त्या शिष्यामध्ये जर समजा जर लायबिलिटी नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तो गुरु काहीच नाही करू शकणार. जसं ते एक रामायणाच्या महाभारताच्या काळामध्ये गुरु द्रोणाचार्य असं काहीतरी नाव डिटेलमध्ये मलाही नाही माहीत, पण ते गोष्ट ऐकण्यामध्ये आहे की जर शिष्य बनायचं असेल तर ते फक्त त्या राजेशाही जे वंशज राहते त्याच वंशजाचं राहिलं पाहिजे. तर कोणत्या तरी एका शिष्यानं आपला अंगठा कापून दिला म्हणते. आणि अंगठा कापून दिल्याच्या नंतर, अंगठा कापून नाही दिला, पहिले विद्या घेतली. विद्या कशी घेतली तर तेच एक असा रिअलवाला तर तो गुरु नाही म्हणाला होता. मग त्या टायमामध्ये मग काय करणार, तर मग ऑप्शन नव्हतं. तर त्याने एक आपला त्या गुरुसारखाच एक डमी बनवला, समजा मातीचा काहीतरी बनवला असं ऐकलं होतं. आणि त्याला पाहून ती शिक्षा विद्या घेतली. आणि जेव्हा ते माहीत पडलं त्या गुरुला का तू इतका चांगला कसा काय या गोष्टीमध्ये पवित्र पावन, तर तेव्हा सांगितलं का गुरुजी तुम्हीच दिलं हे वाला. तर मग गुरु दक्षिणात लागन. तर त्या टायमामध्ये अंगठा मागितला होता, मग त्याने अंगठा देऊन दिला. तर तो शिष्य त्या हिशोबाचा होता. गुरुनं न शिकवताही, गुरुनं शिकवताना म्हणजे गुरुचा तर आशीर्वाद होताच. गुरुच्या आशीर्वादाशिवाय तर या जगात काही नाही होऊ शकत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक गुरु हा चांगलाच असते. आणि मी दगडातल्या गुरुपेक्षा माणसातल्या गुरुला जास्त मानण्याचा प्रयत्न करतो. दगडातला जो राहते तो कधीच कोणाचं वाईट नाही करत. आणि माणसात गुरु हा प्रत्येकाला भेटते. तो कोणत्याही रूपात भेटन. कधी मित्राच्या रूपात भेटते, कधी भावाच्या रूपात भेटते, तर कधी आपल्या बाप माणसाच्या रूपामध्ये भेटते, कधी शिक्षकाच्या रूपात भेटते, कधी मित्राच्या, कधी लहान भावाच्या रूपात पण भेटते. गुरु हे प्रत्येक ठिकाणी भेटते आणि रोज आपल्याला गुरु भेटत राहते. असं काही जरुरी नाही का एकच माणूस आपला परमनंट गुरु राहते. जोही माणूस आपल्याला भेटते तो काही ना काही शिकून जाते, आणि ते शिकणंच महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कोणी चांगलं शिकवते, कधी वाईट शिकवते. जरुरी नाही का वाईट शिकवलं तर आपण त्यातलं वाईट घेतलं पाहिजे, त्यातलं कोणतं चांगलं निघन ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर असे खूप काही गुरु. तर सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी पण माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्यात मला सपोर्ट दिला, त्या सगळ्या गुरूंना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी तर काही तो एकलव्य नाही, एकलव्यच काहीतरी नाव होतं बहुतेक त्याचं, तो त्यानं अंगठा कापून दिला होता. मी नॉर्मल आहो, पण तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं असेल तर त्याचे मी जीवनभर आयुष्यभर दोन्ही राहीन. तर तुम्ही सांगा मित्रांनो, तुमचा आज गुरुपौर्णिमेचा प्लॅन नेमका कुठचा आहे? मी तर आपलं नेहमीप्रमाणे आपला कडजना जिंदाबाद, रामचंद्र महाराजाचा आशीर्वाद आहे. आणि भव्य मोठी जात अशी गंगा राहते, तर त्या गंगेच्या तीरावर येऊन थोडंसं 5 मिनटं बसतो, रामचंद्र महाराजाचा आशीर्वाद घेतला. आणि नेहमीप्रमाणे आपलं रुटीन आहे, कारण की आपलं काम महत्त्वाचं आहे. खूप समजदार माणसं सांगून गेले की कामातच राम आहे, आणि काम केल्याशिवाय राम भेटणार नाही. म्हणून आपल्या कामाला कधी एक्सक्यूज नाही घेत, पण त्यात थोडंसं 5-10 मिनिटासाठी जर वेळ जर भेटला तर प्रयत्न करतो. चला, धन्यवाद. भेटू आणखी काहीतरी.